सध्या एक धक्कादायक गोष्ट गावरान 90ले मैथून राहिली. मेळघाटातल्या सत्ती म्हणजे तिकडे टेंभुर्णीच्या पलीकडे असणाऱ्या एका गावातली प्रेमिला काजदेकर हे गरोदरबाई, मला वाटते बहुतेक दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा ते बाई गरोदर होती. तिची तब्येत खराब झाली म्हणून ते गावातल्या जो कोणी असते जे चिवछाव जादूटोणा करणाऱ्या माणसावर गेली अशी मला प्राथमिक माहिती आणि गुप्त माहिती भेटली आहे. जादूटोणा करताना त्या बाईची आणखीन अचानक तब्येत खराब झाली. त्यानंतर त्या बाईला एका जवळच्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं. त्या ठिकाणी अजूनच सिरियस झाली. नंतर अचलपूरले उपजिल्हा रुग्णालयात आणत असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ती जी बाई वारली आहे तिचे सध्या नातेवाईक हे या ठिकाणी बसले आहेत. म्हणजे एक चिंतनीय बाब आहे. म्हणजे जग इतकं आधुनिक झालं, वेगवेगळ्या उपचार तंत्रज्ञान या ठिकाणी निघालं असूनही, इतकं असूनही या ठिकाणी अजूनही असे जर जादूटोण्याच्या माध्यमातून उपचार होत असतील तर काय परिस्थिती काय, अजूनही लोक याच्यात तयार नाही आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी ते बाई आणल्यानंतर अक्षरशः त्या बाईच्या तोंडातून फेस येत होता, फेस, अशी परिस्थिती त्या ठिकाणची होती. म्हणजे जादूटोणा मेळघाटात आधुनिक तंत्रज्ञान आरोग्यसेवेच्या माध्यमातून पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे, पण लोक अजूनही त्याचा का फायदा घेत नाहीत आणि अजूनही त्या ठिकाणी बुवाबाजी किंवा काही ज्या वेगवेगळ्या त्यावेळेसच्या उपचार पद्धती आहेत त्याचा वापर का करतात. आज तो वापर करण्याची जी गोष्ट आहे हे अक्षरशः एका गरोदर मातेच्या मृत्यूचं कारण झाल्याची ही चर्चा मोठ्या प्रमाणात मेळघाटात पसरत आहे. आता महिला व जे बाल रुग्णालय अचलपूर या ठिकाणी त्या सदर बाईले शवविच्छेदन करायसाठी आणलं असून तिचे नातेवाईक अत्यंत म्हणजे अस्वस्थ पद्धतीत सध्या थांबले आहेत. आता ह्याच्यावर काय नेमका पुढे प्रक्रिया होते, कोणत्या प्रकारची चौकशी होते, काही कारवाई होते का नाही काय माहीत. पण मेळघाटात या माता मृत्यूच्यानं मन सुन्न मात्र झालं. इतकं तंत्रज्ञान, मी सांगतो ना, खरोखर मेळघाटात मोठ्या प्रमाणात आता आधुनिक आरोग्य व्यवस्था चालली आहे, पोहोचत आहे, पण लोक अजूनही तिच्या पाठीमागं न जाता स्थानिक म्हणजे जे काय म्हणतात त्याला जादूटोण्याचा का म्हणजे उपचार घेतात, हा प्रश्नचिन्ह मात्र आहे.